हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर जिरा राईस आणि दाल तडका बनवणार आहोत. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे. त्याच्यासाठी मी 1 कप इतकी तूर डाळ, अर्धा कप इतकी मूग डाळ आणि अर्धा कप इतकी चणा डाळ अशी घेतलेली आहे आणि अर्धा तास भिजवत ठेवलेली आहे. अर्धा तास भिजून झाल्यानंतर एका कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये मी अद्रक उभं कापून टाकलं आहे, एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे. तेल यासाठी घातलेलं आहे की जेणेकरून डाळ कुकरच्या शिट्टीतून बाहेर येऊ नये, म्हणून थोडंसं तेल घालायचं. आणि मग कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 3 शिट्ट्यांमध्ये अद्रकचा फ्लेवर डाळीमध्ये छान उतरतो, डाळही आपली खूप छान शिजते आणि स्मॅश करायला त्रास होत नाही. डाळ शिजून झाली की एकीकडे आपण जिरा राईस बनवायला घेणार आहोत. जिरा राईस बनवण्यासाठी मी बासमती तांदूळ 1 मोठा पेला इतके घेतलेले आहेत. ह्या बासमती तांदळांना आपण अर्धा तास चांगले पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहोत. हे सगळं करेपर्यंत आपली डाळही शिजून होते आणि कुकर आपण उतरवून त्याच्यावर एक टोप ठेवून देणार आहोत. टोपामध्ये मी 3 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मीठ घातलेलं आहे. आता हे पाण्याला छान उकळ आणून घ्यायची आहे. पाण्याला छान उकळ आली की आपण जे बासमती तांदूळ भिजत ठेवले होते ते पाण्यामध्ये घालून छानपैकी शिजून घ्यायचे आहेत. बासमती तांदूळ शिजून झाले, आपले भात झाला की आपण तो एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यातलं सगळं पाणी नितळून घेणार आहोत, जेणेकरून आपला भात चांगला मोकळा होईल. आता आपण डाळीच्या तडक्याची तयारी करूया. इथे मी अद्रक बारीक चॉप करून घेतलेला आहे, लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन तेही छान बारीक कापून घेणार आहोत. याला मी 2 वेळा तडका देणार आहे. एकदा नॉर्मल जिरा राई वगैरे टाकून तडका आणि नंतर मिरचीवाला तडका. चला तर मग बघूया हे दोन्ही तडके मी कसे देते. सगळ्यात पहिले आपण नॉर्मलवाला कांदावाला तडका देऊन घेणार आहोत. त्याच्यासाठी मी काय करणार आहे की एका बाजूला तेल गरम करून घेणार आहे टोपामध्ये आणि मग तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा पहिलावाला तडका देणार आहोत. इथे एका बाजूला आपल्या तांदूळाला चांगले शिजत आलेले आहेत, पाण्याला छान उकळी आलेले आहेत आणि आपले तांदूळही खूप छान शिजलेला आहे. भातही असा मस्त मोठा आणि छान सुटा झालेला आहे. आता आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि भात आपला चाळणीवर काढून घेणार आहोत किंवा टोपातलं पाणी काढून तुम्ही भात तसाही ठेवू शकता. आता आपण डाळीला तडका देऊया. इथे एका बाजूला मी टोप गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घालून घेणार आहे. मग तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, हिंग, हळद असं सगळं घालून छान तडका तयार करून घेणार आहोत आणि कांदाही छान पिंकिश होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण जो अद्रक चॉप केलेला होता तोही आपण ह्याच वेळी घालून घ्यायचा आहे आणि तोही छान फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय करून झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत आणि टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी टोमॅटोसोबत थोडंसं मीठही घालून घेणार आहे, म्हणजे आपला टोमॅटोही छान लवकर शिजेल आणि खालतून करपणारही नाही. आणि मग ही छान फोडणी तयार झाली की मग आपण ह्याच्यामध्ये हिंग आणि हळदसुद्धा घालणार आहोत आणि जी डाळ आपण शिजवली होती ती ह्याच्यामध्ये घालून छानपैकी एक उकळ काढून घेणार आहोत. उकळ झाली की मग आपण त्याला छानपैकी तडका घेऊन देणार आहोत.
उकळत असताना आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची आहे। आता आम्ही डाळीला दुसरा तडका देणार आहे। त्याच्यासाठी मी फोडणी पात्र गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घातलेला आहे। तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये मी राई घालणार आहे। राई तडतडली की जिरं घालणार आहे, लसूण घालणार आहे आणि गॅस बारीक करून घेणार आहे। आणि मग त्याच्यामध्ये ज्या मिरच्या आपण भिजवल्या होत्या त्या घालणार आहेत आणि मिरच्या घातल्या की असा त्याचा फ्लेम तयार होते। त्याच्यामुळे हा तडका देताना जरासा जपूनच द्यायचा, नाहीतर आग लागू शकते। सगळे प्रिकॉशन्स घेऊन मी हा तडका दिला होता। तर तुम्हाला जर घेता येत असले प्रिकॉशन तर तुम्ही तसा घ्या आणि मग छान हा तडका द्या। आता माझं फोडणी पात्र जरा छोटं होतं म्हणून मी तो तडका दिल्यानंतर पुन्हा एकदा फोडणी पात्र गरम करायला ठेवलं आणि आता त्याच्यावर मी वरती जे हॉटेलसारखं तडक्याला देतात असं लाल तिखट घालून आणि लच्छावाला पॅच करून म्हणजे कांदा फ्राय करून तसं मी करणार आहे। आता गॅसवर तेल गरम करून त्याच्यावर मी कांदा छान फ्राय करून घेतला। कांदा छान ब्राउनिश झाला की मी त्याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलं आणि तो तडका मी डाळीवर टाकला नाही। जेव्हा मी सर्व करणार आहे तेव्हाच तो तडका घालून घेणार आहे। आता आपण जिरा राईस बनवूया। एका कढईमध्ये मी तूप गरम करायला घेतलेलं आहे। तूप गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे। जिरं आपण भरपूर घालायचं, थोडंसं नाही घालायचं। जिरं घालायचं आणि जिऱ्यासोबत मी बडीशोप सुद्धा घातलेली आहे, थोडीशी दालचिनी घातलेली आहे आणि 1 वेलची घातलेली आहे आणि लगेचच त्याच्यावर राईस घालायचा आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। मग ह्याच्यावर आपण थोडंसं मीठ आणि कसुरी मेथीही घालून घेणार आहोत आणि थोडासा मी बिर्याणी मसालाही गरम मसाला म्हणून घालणार आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घालायचा आणि छान फ्राय करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपला जिरा राईस आणि डाल तडका तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू सो मच। आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।